इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटला भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाअंतर्गत नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशनकडून शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 10,21,00,000 रुपयांचा प्रकल्प मंजूर झालाय। उपलब्ध अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सातत्याने सुरू असलेले संशोधन याला या निधीमुळे मोठी चालना मिळणार आहे। नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशन हे भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने सुरू केलेलं महत्त्वाकांक्षी अभियान आहे। या माध्यमातून देशातील टेक्निकल टेक्सटाईल उद्योगाला गती देणं, कुशल मनुष्यबळ तयार करणं आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातोय। इचलकरंजीच्या डीकेटी संस्थेला या प्रकल्पाअंतर्गत 10,21,00,000चा निधी मंजूर झालाय। या निधीमुळे डीकेटीच्या संशोधन, विकास आणि बाजार वाढीला बळकटी मिळणार आहे। दरम्यान डीकेटीला मंजूर झालेला हा प्रकल्प केवळ संस्थेसाठीच नव्हे तर इचलकरंजीच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठा टप्पा आहे। या माध्यमातून इचलकरंजीला टेक्निकल टेक्सटाईल हब म्हणून विकसित करण्यास गती मिळेल असा विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला।